नमस्कार. असा एक पदार्थ की जो सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही बनवून खाल तरी कंटाळा येणार नाही. तर काय करायचं त्याच्यासाठी मोड आलेले मूग, हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं, कोथिंबीर आणि पालक मिक्सरमध्ये घालून पातळ प्युरी तयार करून मिक्सिंग बाउलमध्ये काढायची. त्यात चमचाभर आंबट दही, कपभर बारीक रवा मिक्स करायचा आणि 5 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं. त्यानंतर गरजेपुरतं तांदळाचं पीठ, बेसन पीठ घालून एकजीव करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ, चमचाभर तीळ आणि किसलेलं गाजर घालून परत एकदा एकजीव करायचं. यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्याही घालू शकता. आता तव्याला तेल किंवा तूप लावून त्यावर हे मिश्रण टाकायचं आणि छोटे छोटे पॅनकेक तयार करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून हे पॅनकेक छान असे भाजून घ्यायचे. वरून थोडंसं तीळसुद्धा लावू शकता आणि हे तयार पॅनकेक तुम्ही आता टिफिनला देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा बनवू शकता. आता हे तयार पॅनकेक तुम्ही कोणत्याही भाजीबरोबर सर्व करा आणि रेसिपी आवडल्यास मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.